नमस्कार, मी मुग्धा गोडबोले वाचन व्रताच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज मी पुस्तक निवडलं आहे नारायण धारप यांचं तळघर हे पुस्तक। साकेत प्रकाशननी प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे आणि यातली जी कथा मी वाचणार आहे तिचं नाव आहे सा नदी वैतरणी। नारायण धारप आपण सगळे जाणतोच, भयकथाकार, गूढकथाकार म्हणून काही पिढ्यांनी यांची पुस्तकं वाचलेली आहेत। भयकथाकार म्हणून मराठीमध्ये जी काही मोजक्या लेखकांची नावं घेतली जातात त्यापैकी नारायण धारप, रत्नाकर मतकरी आणि आता ऋषिकेश गुप्ते यांचं नाव प्रामुख्याने पुढे येतं। कथा वाचायला लागते। सा नदी वैतरणी। पार्टी म्हणून पाहायला गेलं तर त्या संध्याकाळचा पार बोऱ्याच उडाला होता असं म्हणायला हवं। म्हणजे सुरुवातीपासून नाही, आम्ही सर्वजण 6च्या सुमाराला जमलो, गप्पा गोष्टी झाल्या, थट्टा मस्करी झाली, चहाचे 1-2 हप्ते झाले, कोणी पान बनवलं, कोणी सिगारेट शिलगावली, कोणी तपकिरीची डबी काढली। एकंदरीत सर्वजण खुशीत होते। रात्रीचं जेवणही याच मूडमध्ये पार पडलं। जेवणानंतर काहींनी हॉलमध्ये ब्रिजचा डाव टाकला, 3 पत्ती ही एका टेबलावर चालू होती आणि या दोन्हीतली मजा नसणारे असे आम्ही 5-6 जण बाहेरच्या हिरवळीवर बसलो होतो। मंद सुगंधित वारा, निरभ्र आकाशात वर चढणारा चंद्र, कंपाऊंड शेजारूनच वाहणारी शांत शीतल नदी, रुचकर जेवण, मनासारखी कंपनी, पुढचे अनेक तास मोकळे। क्वचितच हे असं सारं जुळून येतं। पुढची सूचना अपेक्षितच होती। अण्णा, नदीला वळणाखाली बंड आहे ना? हो आहे ना? का बोटिंगचा विचार आहे की काय? त्यासाठीच सारं जमून आलंय असं नाही वाटत? नाही। आवाज ठाम होता। आणि आश्चर्याची गोष्ट ही की हा नकार नाईक कडून आला होता। शंकर नाईक। कॉलेजच्या शेवटच्या वर्षी तो कॉलेजच्या टीमचा कॅप्टन होता। तिशीच्या आतला रंगेल धाडसी नाईक। त्यालाही ती आठवण आली असावी। त्याचा चेहरा जरासा शर्मिंदा झाला, पण त्याने आपला नकार मागे घेतला नाही। नाही, दिवसा म्हणाला असतात तर मी सर्वांच्या आधी तयार झालो असतो, पण रात्री, चांदण्या रात्री नो। वेल मला वाटलं होतं की, पण अण्णांनी ही छेड मध्येच थांबवली। शंकर, ते नेहमीपेक्षा गंभीर आवाजात म्हणाले, यामागे काहीतरी आहे, एखादा प्रसंग, एखादी आठवण। आहे ना? मग सांग ना। मला खरं तर ते आवडत नाही, पण सांगतो। मी हे सहसा कोणाला सांगत नाही, शंकर म्हणाला, कारण एकतर इतर कोणाचा विश्वास बसणार नाही आणि दुसरं म्हणजे मी स्वतः अस्वस्थ होतो। आपण फार फार गाफील राहत असतो याची जाणीव होते। आपण प्रकाशाकडे तोंड करून बसतो, अंधाराकडे पाठ करून बसतो। वास्तविक तिकडेच पाहायला हवं। तिकडेच काही चमत्कारिक गोष्टी आहेत। तुमच्यापैकी जे माझ्याबरोबर कॉलेजमध्ये होते त्यांना माहिती आहे की माझे चुलते मलायात नोकरी करत असत। ते भारताबाहेर इतकी वर्ष राहिले होते की त्यांना इकडचा ओढा असा नव्हताच आणि शेवटीही ते आजारी पडले नसते तर इकडे परत आलेही नसते। पण डॉक्टरी सल्ल्यावरून ते इकडे आले आणि माझ्या वडिलांकडे राहू लागले। त्यांच्याजवळ अमाप पैसा होता आणि आम्हीच त्यांचे एकुलते एक आणि सर्वात जवळचे नातेवाईक होतो। तेव्हा वडिलांनी त्यांच्या लहानसहान इच्छेलाही मान दिला तर त्यात नवल नव्हतं। आमच्याकडे आल्यावर वर्षभरातच त्यांनी शेजारचा प्लॉट खरेदी केला आणि त्यावर स्वतःची लहानशी बंगली बांधली। त्याचं डिझाईन, त्याचं रंगकाम हा त्यावेळी मोठा चर्चेचा विषय झाला होता। 4ही बाजूंना 4-4 किंवा 6-6 ब्लॉकचे मॉडर्न बंगले होते। त्यांच्यातही नवे प्रकार होते, नाही असं नाही, वॉटरफॉल वगैरे वगैरे। पण काकांची बंगली वेगळीच होती। एक्झॉटिक हा एकच शब्द डोळ्यांपुढे येतो। काका माझ्यावर बरीच माया करत, कारण हे असलं पाहिजे की मला त्यांच्यात फारसं कुतूहल नव्हतं। त्यांची ती संपूर्ण पाश्चात्य राहणी, पैशाचा अभिमान, कोणत्याही गोष्टीबद्दलचा दुराग्रह हे मला फारसं आवडायचं नाही। तेव्हा मी अगदी स्वतंत्र होतो आणि म्हणून त्यांच्या हिशोबी मला काहीतरी किंमत होती। त्यांच्या घरात मला पूर्ण स्वातंत्र्य होतं। अशा उत्तम कलाकुसरीच्या वस्तू आणि चित्र मी आजवर पाहिलीच नव्हती। काही वस्तू केवळ क्वचित दिसणाऱ्या म्हणूनच आकर्षित होत्या, पण काही खरोखरच मौल्यवान होत्या। चिनी मातीच्या एका 6 इंची मांजराला त्यांनी 61 पाऊंड दिले होते। हा एक आकडा योगायोगाने माझ्या ध्यानात राहिलाय। इतरही वस्तू अशाच माझ्या मते अवास्तव किमतीला खरीदल्या होत्या, पण त्यांना यात अभिमान होतं, सुख होतं।
आणि शेवटी त्यांची पैन पै त्यांनी कमावली होती, ती वाटेल तशी उधळण्याचा त्यांना पूर्ण हक्क होता. जरा मोठा झाल्यावर माझ्या ध्यानात आलं की काकांचे सगळेच सौदे काही राजीखुशीने झालेले नव्हते. माणसाला एखादा छंद लागला की तो त्यापायी कधी कधी माणुसकीचे, समाजाचे साधे साधे नियम सुद्धा विसरतो. तेव्हा काकांनी आपल्या पैशाच्या जोरावर आडवळणी मार्गाने अनेक चीजा विकत घेतल्या होत्या. मी तर म्हणेन त्यांचा अपहार केला होता. त्यातल्या बऱ्याचशा ते कडी कुलपात ठेवत असत. त्यातल्या काहीच मला आता आठवतात. एक पाचूची अंगठी, एक काचेचं कमळ आणि एक चित्र. चित्राचं वर्णन जरा वेळाने करणारे, ते माझ्या दृष्टीस कसं पडलं ते आधी सांगतो. काकांना संधिवाताचा विकार होता आणि तो दिवसेंदिवस बळावत चालला होता. हातांनी नाजूक हालचाली करणं त्यांना कठीण जाऊ लागलं होतं. तेव्हा त्यांची तिजोरी उघडण्याचं काम माझ्याकडे आलं आणि एकदा त्यांनी मला ते चित्र काढायला सांगितलं. हातात घेऊन कितीतरी वेळ काका त्या चित्राकडे पाहत होते आणि शेवटी एक मोठा उसासा सोडून त्यांनी मला ते दिलं. शंकर, हे चित्र नीट पहा, मग ते आत ठेव, मग त्याची हकीकत सांगतो, ते म्हणाले. चित्र खूप जड होतं. फ्रेम आणि काच दोन्ही जाड होती. मला वाटतं मेझोटिंट प्रकारचं ते असावं. एक नदी, त्यावर एक नाव, नावेत दोघं नावाडी, नावेचं तोंड प्रेक्षकांकडे होतं. प्रत्यक्ष चित्रात चंद्र नव्हता, पण चंद्रप्रकाशाची कल्पना सहज येत होती. नदीच्या दोन्ही तीरावर कसलंसं गवत आणि खूप मागे एक टेकडी. हे झालं चित्राचं वर्णन, पण त्याचा परिणाम कसा सांगायचा? इतका भकास, इतका निराश देखावा मी कधीही पाहिला नाही. निराशेनं जीव होरपळून टाकण्याचं सामर्थ्य त्या चित्रात होतं. चित्रकारानं काय तंत्र वापरलं होतं त्याचं त्यालाच माहीत. पण ते चित्र जहरी होतं, भयानक होतं. माझ्या चेहऱ्यावरचा बदल काका पाहत होते. अगदी तिटकारा येतो नाही, ते म्हणाले. ठेवून दे ते चित्र आत. शंकर, ते मला कसं मिळालं ते सांगतो. क्वालालंपुरातल्या एका चिनी व्यापाराकडे ते मला मिळालं. मला ते दिसलं. त्या चित्रांनी प्रथमपासूनच माझ्या मनाची पकड घेतली. दलालामार्फत मी ते विकत घेण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. शेवटी मी स्वतःच त्या माणसाला भेटलो आणि सरळ मागणी केली. त्याच्या घराण्यात आज कितीतरी शतकं ते चित्र होतं. मिंग डायनेस्टीतलं असावं असा त्याचा अंदाज होता. पण विकायची बात सुद्धा तो ऐकायला तयार नव्हता. केवळ पैशाचा प्रश्न नव्हता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्या चित्रात धोका होता. काय ते त्यानं मला सांगितलं नाही. पण माझा त्याच्यावर विश्वास बसला नाही. मी अशा गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नसे. शेवटी मी ते चित्र हस्तगत केलं आणि एका सुरक्षित जागी लपवून ठेवलं. मी जास्त खोलात शिरत नाही. चिन्याला अर्थात माझा संशय आला, पण पुरावा काहीच नव्हता. पुढे माझ्या बंगल्यावर एक दोनदा चोरीही झाली. काही फारसं चोरीला गेलं नाही, पण चिन्याची गाठ पडल्यावर तो माझ्याकडे पाहून हसला आणि तो मला म्हणाला, माझे शब्द विसरू नका, त्यात धोका आहे. मी परत एकदा त्यावर हसलो. मी चित्र तिजोरीत ठेवून दिलं. माझं मन अस्वस्थ झालं होतं एवढं खरं. काकांनी त्यानंतर अनेक वेळा ते चित्र माझ्याकरवी सेफमधून काढून पाहिलं. पुढे पुढे त्यांना ते चित्र हातातही धरता येईना. दरवेळी मला सांगायचा त्यांनाही कंटाळा आला आणि शेवटी एके दिवशी त्यांनी मला ते चित्र त्यांच्या कॉट शेजारच्या टेबलावर मांडून ठेवायला सांगितलं. नुसती मान वळवून त्यांना ते चित्र पाहता येत होतं. शंकर जरा वेळ गप्प बसला. भोवती शांत रात्र पसरली होती. लांबवरून नदीचा खळखळाट कानावर येत होता. शंकर म्हणाला, आणि 3 दिवसांनी काका नाहीसे झाले. रात्री डॉक्टर त्यांना भेटून गेले होते. मी संध्याकाळी भेटलो होतो. त्यांच्या प्रकृतीत आकस्मिक फरक असा काही पडला नव्हता. ते अगदी नेहमीसारखे बोलते चालले होते. आणि याशिवाय एक फार फार महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचे गुडघे इतके धरले होते की काठीच्या साह्याने सुद्धा ते जेमतेम बाथरूमपर्यंत जाऊ शकत होते. अगदी कसं बसत, धापा टाकत. आणि ती त्यांची काठी सुद्धा कॉटला टेकून उभी होती. पण काका नाहीसे झाले होते. हा काय प्रकार होता? डॉक्टरच्याच सल्ल्यावरून शेवटी आम्ही पोलिसात वर्दी दिली. आधी कॉन्स्टेबल, मग सब इन्स्पेक्टर, शेवटी इन्स्पेक्टर अशा चढत्या श्रेणींनी अधिकारी आले. कारण काकांची तेवढी प्रसिद्धी खास होती. वर्तमानपत्रातली प्रसिद्धी आम्ही आटोकाट प्रयत्न करून कशी तरी थांबवली. फक्त आतल्या पानावर हरवल्याचा शोध या मथळ्याखाली एक फोटो व बक्षिसाची जाहिरात दिली.
जास्त गाजावाजा होऊ दिला नाही. प्रकरण घरातल्या घरातच राहिलं. पण किती काटेरी आणि रहस्यमय. काका कुठे आणि कसे गेले? दोन्ही प्रश्न महत्वाचे होते. आमच्याशिवाय त्यांना इतर नातेवाईकच नव्हते. त्यांचे जवळपासचे स्नेहीही इथे नव्हते आणि कुठे जायचं म्हटलं तरी ते त्यांना निदान एकट्यांना शक्यच नव्हतं. तेव्हा आणखी कोणीतरी व्यक्ती या प्रसंगात गुंतली होती की काय? इन्स्पेक्टरांच्या डोळ्यात उमटलेली शंका आणि संशय आम्हाला पुरेपूर समजला. प्रकरण कदाचित याही पुढे गेलं असतं. पण काकांच्या वकिलांनी पोलिसाकडे काकांचं मृत्यूपत्र दाखल केलं आणि आम्ही एकदम मोकळे झालो. आम्हाला त्यांनी 10,000 रुपयांव्यतिरिक्त काहीही दिलं नव्हतं आणि 10,000 रुपये ही किंमत देऊन घेण्याइतकी आमची परिस्थिती वाईट निश्चितच नव्हती. तेव्हा तो प्रश्न कायमचा मिटला. पण काकांचं काय झालं? इन्स्पेक्टरांनी खोलीची कसून तपासणी केली. बिछाण्यावरची चादर जरा अस्ताव्यस्त झाली होती, पण काकांना झोप येत किंवा झोप आली नाही तर वळवळ करायची सवयच होती, तेव्हा त्याला काही महत्त्व नव्हतं. खोलीत दुसरं कोणी आल्याच्या किंवा काही हिसकाहिसकी झाल्याच्या काहीही खुणा नव्हत्या. रात्री कुणाला काही आवाज, भांडण, आरडाओरडा, किंकाळ्या, गाडीचा आवाज काहीही ऐकू आलं नव्हतं. गेल्या काही दिवसात आमच्या वस्तीत कोणी परकीय संशयास्पद व्यक्ती फिरत असल्याचीही काही बातमी नव्हती. काकांच्या मेलमध्ये काहीही विशेष पत्रव्यवहार झाला नव्हता. एवढ्यात त्यांनी बँकेतून एखादी मोठी रक्कम काढली नव्हती. तेव्हा चोरी, ब्लॅकमेल, धाकदपटशा, सूड इत्यादी कोणतंही कारण दाखवता येत नव्हतं. त्यांच्या वयोमानाप्रमाणे प्रकृती उत्तम होती. एखादा असाध्य रोग झाला नव्हता किंवा विकार बळावला नव्हता. तेव्हा एकदम निराश होऊन असा काही अविचार करण्याचंही त्यांनी काही कारण नव्हतं. पोलीस सर्व शक्यतांचा विचार करत होते. वेड, अपघात, पळवणं, आत्महत्या, खून, सर्व काही. पण सर्व निष्फळ ठरलं. सर्व मोठमोठ्या व सरकारी हॉस्पिटलमधून आम्ही चौकशी केली. वर्तमानपत्रातली जाहिरात बरेच दिवस चालू ठेवली. पण काका गेले ते कायमचेच. शंकर जरा वेळ गप्प बसला आणि मग हलकेच म्हणाला, ही गोष्ट एवढ्यावरच थांबली असती तर मी देवाचे फार फार आभार मानले असते, पण असं व्हायचं नव्हतं. या प्रकरणातला एक महत्वाचा, निर्णायक आणि भयानक दुवा मला दिसायचा होता. पुण्यावरच्या सद्वर्तनावरच्या माझ्या विश्वासाला तडा जायचा होता. मनात एक असुरक्षिततेची जाणीव कायम ठाण मांडून बसायची होती. शंकरनं घसा साफ केला. विलचं प्रोबेट वगैरे व्हायला 3 महिने लागले. काकांनी एका शैक्षणिक संस्थेच्या नावानं प्रॉपर्टी करून दिली होती. ते लोक सज्जन होते, पण आमच्या भावनांसाठी ते किती थांबणार. प्रॉपर्टीचा त्यांनी ताबा घेतला. काका बरेच दिवस आमच्या घरी राहिले होते. शेवटपर्यंत आमचं येणं जाणं चालूच होतं. आमच्या अनेक वस्तू त्यांच्या घरात राहून गेल्या होत्या. तेव्हा साहजिकच आम्हाला त्या घरी बोलावणं आलं आणि आम्ही गेलो. घर 2.5 महिने बंद होतं. तेव्हा जरासा कुंदवास, धूळ हे आलंच, पण तरीही हा बाहेरचा भाग झाला. शिवाय मनालाच अतिशय विषण्णता आली होती. तेव्हा काम शक्य तितक्या लवकर उरकण्याच्या मागे मी होतो. एक एक खोली उरकत शेवटी आम्ही काकांच्या बेडरूममध्ये पोचलो आणि कोणीतरी माझ्या हाती ते चित्र दिलं. हे आमचं नाही असं म्हणून मी ते जवळजवळ परत दिलं आणि आता वाटतं परत दिलं असतं तर किती बरं झालं असतं. सहज कुतूहलानं माझी नजर त्या चित्रावरून फिरली. ती नदी, तो भकास देखावा, तो चंद्रप्रकाश, ती नाव आणि ते नावाडी. आठवण अडखळली. मी बारकाईनं चित्राकडे पाहायला लागलो आणि खरंच सांगतो, भर दिवसा 4 चौघांनी गजबजलेल्या त्या खोलीत मला दरदरून घाम फुटला. हातपाय लटलट कापायला लागले. आधारासाठी मी एका खुर्चीवर बसलो. शंकरचा चेहरा आत्ताही कावराबावरा झाला होता. आधी तुम्हाला नीट सांगायला हवं, चूक होण्याची काहीही शक्यता नव्हती. अशा चुका सहसा होत नाहीत. मी मगाशी चित्राचं वर्णन केलंय. नाव प्रेक्षकांकडे येत होती. दोन्ही नावाड्यांच्या आपल्याकडे पाठी फिरलेल्या होत्या. त्यांच्या डोक्यावर खूप मोठ्या अशा गवती हॅट्स होत्या. त्यातले क्राऊन, रिम, सारे बारकावे अत्यंत कौशल्याने दाखवलेले मला आठवत होते. तेव्हा माझी चूक होत नव्हती. आता मात्र चित्रात बदल झाला होता. नाव आपल्यापासून दूर चालली होती. नावाड्यांची तोंड आपल्याकडे होती. वल्ह्यावरचे हात, जोर देण्याखाली केलेला माना, हॅटच्या रुंद रिमची चेहऱ्यावर पडलेली काळी सावली. पण एवढ्यानं होत नाही. ऐका, आता नावेत एक उतारू होता.
तो या दोघांमध्ये बसला होता. निराशेनं त्याची मान खाली गेली होती, पण ती बसण्याची लकब आणि ते कपडे, काका, माझे काका त्या चित्रात होते. मी मोठ्यानं ओरडणार होतो आणि शेवटच्या क्षणी मी स्वतःला आवरलं. माझ्यावर कोणाचा विश्वास बसेल? ही गोष्ट विश्वास बसण्यासारखीच नव्हती. माझे शब्द ओठावरच राहिले आणि नजर त्या भयानक देखाव्यावर खिळून राहिली. हाच तो चित्रातला धोका होता. ही चित्रातली नदी साधी नव्हती. ती वैतरणी असेल. माणसाला या जगातून खेचून काढून दुसरीकडे कुठेतरी घेऊन जाणारी होती. आणि ते नावाडी, ते कोण होते? रूप मानवी होतं, पण खरे कोण होते ते? शेखचे साथी, यमदूत, का आणखीच कोणी? आणि त्यांचा हा प्रवास कितवा होता? या अभागी प्राण्याला ते कुठे नेऊन सोडणार होते? कारण हे पूर्वी झालं असलं पाहिजे. याला ते कुठेतरी सोडतील, मग नाव वळेल आणि ते आपल्याकडे येतील. ते साधं चित्र होईल. या हातातून त्या हातात अशी त्याची अदलाबदल होत राहील. विक्री म्हणून, भेट म्हणून, चोरीनी सुद्धा. आणि मग एखाद्या काळ रात्री कुणातरी अभागी प्राण्याच्या खोलीत हे भयानक नावाडी उतरतील आणि त्याला घेऊन जातील. काही वेळ मी अगदी वेड्यासारखा झालो होतो. एकदा वाटलं हे चित्र जमिनीवर आपटावं आणि त्याचे तुकडे तुकडे करावेत. हा सापळा कायमचा मोडून टाकावा. पण ते तरी कसं होईल? चित्रात माझे काका होते. ते कोणत्या अवस्थेत होते? जिवंत होते का मृत होते का? मला खरंच काही सुचेना. शेवटी मी ते चित्र तिथेच ठेवलं आणि डोकं दोन्ही हातांनी गच्च धरून मी त्या खोलीतून पळत सुटलो. पुन्हा त्या घरात मी कधीही पाय टाकला नाही. त्या चित्रावर नजर टाकायचीही मला भीती वाटते. त्यात 2च आकृती दिसतील या भीतीनं मनाचा थरकाप होतो. शंकर चेहऱ्यावरचा घाम पुसत होता. तेव्हा माफ करा. तुम्ही सर्व अवश्य नौकाविहाराला जा, पण मला बोलवू नका. चांदण्यात नाव पाहिली की जीवाचा थरकाप व्हायला लागतो माझ्या. आयुष्याची सुरक्षितता किती भ्रामक आहे याची नव्याने जाणीव होते. आयुष्याची ही दारं, आपल्याला त्यांची कल्पनाही नाही. आणि नाही तेच बरं आहे. अशी ही नारायण धारप यांची कथा. भेटूया वाचनव्रताच्या पुढच्या भागात. धन्यवाद.